मोठी बातमी समोर येते ती म्हणजेच बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराडचे पुण्यात आणखी 3 फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे। ज्योती जाधवच्या नावावरती हे फ्लॅट खरेदी करण्यात आले होते। ज्योती जाधव ही वाल्मिक कराडची दुसरी पत्नी असल्याची ही माहिती आहे। एक फ्लॅट शरद मुंडेंच्या नावावरती असल्याचंही समजतंय। एकंदरीतच याआधी 2 फ्लॅट पुण्यात असल्याचं कळलं होतं आणि त्यावरून सुद्धा मोठा गदारोळ झाला होता। त्यानंतर आता आणखी 3 फ्लॅट वाल्मिक कराडच्या नावे असल्याचं कळतंय। खरं तर यातले 2 फ्लॅट जे आहेत ते ज्योती जाधव नावाच्या एका व्यक्तीच्या नावावरती आहेत आणि ही ज्योती जाधव म्हणजे वाल्मिक कराडची दुसरी पत्नी असल्याचं कळतंय। तर एक फ्लॅट शरद मुंडेंच्या नावावरती आहे। तर हे बीड प्रकरण एकंदरीतच तापतच जात आहे। बीड प्रकरणातच सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होण्याची शक्यताही आता वर्तवली जाते। संतोष देशमुख हत्येसंदर्भात फडणवीस आणि उज्ज्वल निकम यांच्यामध्ये 10 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे। तर संतोष देशमुख हत्या केस उज्ज्वल निकमांकडे द्या अशी मागणी देशमुखांच्या कुटुंबियांनी केली होती। मस्साजोगच्या ग्रामस्थांनी या संदर्भात आंदोलन सुद्धा केलं होतं। त्यावेळी ही मागणी करण्यात आली होती। उज्ज्वल निकम यांना ही केस देण्यात यावी अशी ती मागणी होती आणि त्या संदर्भात आता हालचालींना वेग आल्याचं कळतंय। एकंदरीतच आपण पाहतोय फडणवीसांनी सुद्धा उज्ज्वल निकम यांच्याशी फोनवरून 10 मिनिटं चर्चा केल्याचं कळतंय आणि या प्रकरणात आता सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे।